नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। जस्टिस फॉर ऑलमध्ये आपण देशाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध विषयांवर चर्चा करीत असतो। असे विषय ज्याचा परिणाम देशाच्या विविध घटकांवरती होत असतो। तेव्हा आजचा आपला विषय आहे सबका साथ सबका विकास, पण पांढन रस्त्याचा मात्र चिखलच। शेतीचा योग्य लाभ हा प्रत्येक शेतकऱ्याला पावसाळ्यातच घेता येत असतो, कारण पावसाळ्यात पावसाची पुरेशी साथ असते। परंतु याच वेळी मात्र अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याकरिता पांढन रस्ता नसतो आणि जो रस्ता असतो तो दलदलीचा असतो आणि त्या चिखलातून, त्या दलदलीतून आपल्या शेतापर्यंत पोहोचणे अनेक शेतकऱ्यांना कठीण होऊन जातं। हे धोक्याचे व संकटाचे असल्याने बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये जाण्यास टाळतात व ते आपल्या शेतीमध्ये जाऊ शकत नसल्यामुळे व पावसाळ्यामध्ये त्यांना जे उत्पादन पावसाळ्यामध्ये इतर शेतकरी घेत असतात ते उत्पादन या शेतकऱ्यांना पांढन रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना घेता येत नाही व त्यांना त्या उत्पादनाचा आर्थिक फटका बसतो। परिणामी असे अनेक शेतकरी हे आर्थिक संकटामध्ये दरवर्षी सापडत असतात। ते शेतकरी परिस्थितीपुढे हतबल असतात, त्यांना दुसरा पर्याय नसतो व परिणामी अशी शेती ही पडीक राहते। आपला देश कृषीप्रधान आहे व आपल्या देशाची 70% जनता ही शेतीवर अवलंबून आहे। असे आपले नेते, आमदार, खासदार हे मंचावरून ओरडताना आपल्याला दिसून येत असतात, परंतु शेतीचे विदार चित्र पाहता या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना आपल्या शेतकऱ्याविषयी किती आपुलकी आहे हे स्पष्ट होते। आपले शेतकरी बांधव हे कसे जीवन जगत असतील, त्यांच्या समस्या काय आहे हे जाणून घ्यायला आपल्या आमदार व खासदारांना अजिबात फुरसत नसते। शेतीपर्यंत चांगले रस्ते होणे ही काळाची गरज आहे, म्हणजे चांगले पांढन रस्ते हे बांधण्यात येणे आवश्यक आहे। तेव्हा शेतकरी सुखी तर आपला देश सुखी ही संकल्पना सत्यात उतरवणे आवश्यक आहे, कारण आपण सर्वजण शेतकऱ्यांवरती अवलंबून आहोत। तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच। धन्यवाद। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।